मित्रांनो, यानंतर आपण भूगोल विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पार्ट 3. प्रश्न पहिला. भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली आहे? तर उत्तर 82.5 पूर्व. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या की भारताची प्रमाणवेळ ही अलाहाबादच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते आणि 82.5 पूर्व रेखावृत्त हे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील मिर्झापूर या शहरातून जाते आणि त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा 5 राज्यातून जाते. प्रश्न दुसरा. भारताच्या आग्नेय दिशेत असणारे शेजारी राष्ट्र कोणते? तर उत्तर इंडोनेशिया. आणि वायव्य दिशेत जर म्हटलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. प्रश्न तिसरा. डॅश डॅश हा प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रात आढळतो? तर उत्तर कस्तुरी मृग. प्रश्न चौथा. डॅश डॅश नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर शिप्रा. मित्रांनो, शरयू नदीच्या काठी जर म्हटलं तर अयोध्या, यमुना नदीच्या काठी दिल्ली व आग्रा, गोमती नदीच्या काठी लखनौ आणि गंगा नदीच्या काठी वाराणसी, अलाहाबाद, ऋषिकेश, हरिद्वार आणि देवप्रयाग इत्यादी महत्त्वाचे शहरे आहेत. प्रश्न पाचवा. पोंबोई हे शहर डॅश डॅशच्या खाली काढले गेले? तर उत्तर ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली काढले गेले. मित्रांनो, या अगोदर झालेला प्रश्न भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश याविषयी मार्गदर्शन आहे. याचे उत्तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तसेच 51A मध्ये काय आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, यानंतर आपण पार्ट 4 बघूया. यामध्ये आपण सायन्सचे प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न पहिला. आम्ल आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियाला काय म्हणतात ज्यात क्षार आणि पाणी तयार होते? तर उत्तर आहे उदासीनीकरण अभिक्रिया, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर मित्रांनो, थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. पाणी हे एक संयुग आहे. संयुग म्हणजेच काय? कंपाऊंड. तर कंपाऊंड म्हणजे काय? 2 किंवा अधिक मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट एका निश्चित प्रमाणात रासायनिकरित्या एकत्र येतात, त्या संयुग म्हणतात. आता मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट म्हणजे काय? जो पदार्थ एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला असतो त्यास आपण मूलद्रव्य म्हणतो. जसे की हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन आणि सल्फर इत्यादी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, संयुग आणि मूलद्रव्य. त्यानंतर जशी उदासीनीकरण अभिक्रिया आहे तशीच रेडॉक्स रिॲक्शन देखील इम्पॉर्टंट आहे. तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण आणि क्षपन या दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्यास रेडॉक्स रिॲक्शन म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी हे लक्षात घ्या, ऑक्सिडीकरण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक ऑक्सिजन स्वीकारतो आणि हायड्रोजन निघून जातो त्यास ऑक्सिडीकरण म्हणतात. आणि क्षपन म्हणजे काय? तर ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक H+ म्हणजे हायड्रोजन प्राप्त करतो आणि ऑक्सिजन निघून जातो त्यास ऑक्सिडीकरण म्हणतात. मित्रांनो, यानंतर प्रश्न दुसरा. मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा म्हणजेच इमेज तयार होते? तर उत्तर आहे दृष्टीपटल, रेटिना. एक लक्षात घ्या, पारपटल म्हणजेच कॉर्निया यातूनच प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. त्यानंतर प्युपिल म्हणजेच बाहुली प्रकाशावर नियंत्रण ठेवते व त्याचे प्रमाण नियमित करते. आणि आता प्युपिलवर नियंत्रण ठेवणे हे कोणाचे कार्य आहे? बुबुल म्हणजेच परितारिका किंवा आयरिस. मित्रांनो, जेव्हा जास्त तीव्रतेचा प्रकाश बाहुलीवर पडतो, बाहुली म्हणजे काय? प्युपिलवर पडतो, तर बाहुलीचा आकार लहान होतो म्हणजेच ती आकुंचन पावते. आणि जर कमी तीव्रतेचा प्रकाश बाहुलीवर पडला तर तिचा आकार मोठा होतो म्हणजेच रुंदावतो. तर लक्षात घ्या, प्रकाशाची तीव्रता
आणि बाहुलीचा आकार यांचे गुणोत्तर नेहमी व्यस्त प्रमाणात असते. मित्रांनो, यानंतर प्रश्न 3, न्यूटनचा गतीचा तिसरा नियम कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे क्रिया आणि प्रतिक्रिया. मित्रांनो, याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा चेंडू जमिनीवर आदळला, तो पुन्हा वरती जाऊन पुन्हा खाली येतो, ते हे ॲक्शन अँड रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. आणि न्यूटनचा पहिला जो नियम आहे तो जडत्वाशी संबंधित आहे आणि दुसरा जो नियम आहे तो संवेग आणि बलाचे मापन करतो. मित्रांनो, यानंतर प्रश्न 4, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य म्हणजेच मेटॅलॉइड्स आहे? तर उत्तर आहे सिलिकॉन. मेटॅलॉइड्स म्हणजे काय? असे मूलद्रव्य जे धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात, त्यालाच मेटॅलॉइड म्हणतात. एकूण धातू सदृश्य मेटॅलॉइड्स हे 7 आहेत. त्यामध्ये सिलिकॉन, अँटिमनी, आर्सेनिक, जर्मेनियम, बोरॉन, पोलोनियम आणि टेलुरियम. मित्रांनो, हे जे लिहिले आहे ह्या संज्ञा आहेत, ह्या देखील माहीत पाहिजे. तर असे हे 7 मेटॅलॉइड्स आहे. यानंतर प्रश्न 5, व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? तर उत्तर आहे ॲसेटिक ॲसिड. तर यानंतर आपण निसर्गात आढळणारी इतर आम्ले देखील बघूया. तर सायट्रिक ॲसिडचे स्रोत आहे लिंबूवर्गीय फळे जसे की संत्रे, लिंबू आणि अननस. टार्टरिक आम्लाचे स्रोत आहे द्राक्ष, आंब्याची कैरी आणि चिंच. ओक्झॅलिक ॲसिड याचे स्रोत आहे टोमॅटो आणि पालक भाजी. लॅक्टिक आम्ल हे दह्यामध्ये आढळते. त्यानंतर फॉर्मिक आम्ल हे मुंगीचा चावा किंवा त्या दंशामुळे निर्माण होणारी खाज यामध्ये आढळते. आणि बेन्झॉइक आम्ल याचे स्रोत गवत, पाणी आणि युरिन आहे. ग्लुटामिक आम्ल याचे स्रोत गहू. मॅलिक आम्ल हे चहामध्ये आढळते. तर ब्युटेरिक आम्ल हे लोणीमध्ये. आणि फॉस्फरिक किंवा ब्युटेरिक आम्ल मधमाशीचा दंश यामध्ये देखील आढळते. वांगे किंवा चिकू यामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल आढळते. आणि कार्बोनिक आम्ल हे शीतपेयामध्ये आढळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे सायन्सचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.